नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज फ्रायडे आहे आणि माझा नवरा घरी असल्यामुळे म्हणजे नेहमीचं जे रडगाणं आहे ते आजही आहे की तो घरी असल्यावर माझे कामं होत नाही. तसंच काहीतरी चालू आहे. 12:30 झालेत आणि आम्ही सखीचा लंच करतोय. आता तुम्हाला दाखवते. गरम आहे ना, ऐकत नाही आमचं. कसं आहे बेटू? छान आहे. तिला खाऊ द्या तो घास, मग ती सांगेल. शखू जेवा कसा आहे? छान आहे बघ. आता झालं ना आमचा घास संपला ना. पापाचं ऑफिस काम पण चालू आहे आणि सखीचं जेवणही चालू आहे. तुम्ही म्हणाल की पापाला ऑफिस आहे मग तू का नाही खाऊ घालत, तर आम्ही नाही खात. जेव्हा पापा घरी असतो तेव्हा आम्ही त्याच्याच मागे पुढे फिरतो, नाही तर आम्ही स्वतःच्या हाताने खातो. सखी हे काय आहे? गरम आहे का? एक तर ती स्वतःच्या हाताने खाते आणि पप्पा घरी असल्यानंतर हे काही नाटकं असतात. आणि मला कंटिन्युअस प्रश्न येतात की तू तिला बोलायची आणि खायची सवय कशी लावली. तर बोलायसाठी मी असं तिला काही केलं नाही. पोपटाचं ते उष्टा पेरू किंवा पाणी असं काही दिलं नाहीये. ती 9व्या-10व्या महिन्यापासून बोलायला लागली चांगली. आता मला तिला असं होतं की बाई तू आता थांब थोडी. म्हणजे मला आधी खूप होत होती की मला कधी मम्मा म्हणेल, निखिललाच वाटायचं कधी मला पप्पा म्हणेल. आणि आता आम्हाला असं होतं की थांब थोडा पॉज घे, आता नको बोलू. तर वेगळं काही नाही केलंय, पण घरात मी ऑलरेडी खूप बडबड करते. आणि असं होतं की घरात जर बोलकी माणसं असलं तर मुलं लवकर बोलतात, तर त्याचे परिणाम असू शकतात. आणि सध्या निखिल सखी तुला काय आवाज देते? फटका दे तुला. काय देईल? पप्पा म्हणायचं. काय काय म्हणायचं? पप्पा. आम्ही आता 2 दिवस तिथे गेलो होतो ना मुक्कामी. ते सगळे मुलं एकमेकांना असंच म्हणतात. सो सगळे निखिलला निख्या म्हणतात. तिने ते ऐकलं, सो तिथून निख्या शब्द शिकून आली. तिला मी 2-3 वेळेस नाही सांगितलं. इथे फटके पण दिले, पण आम्ही नाही सुधरते अजून. बट हळूहळू तिला कळेल की तसं नाही म्हणायचंय पप्पाला. ती खूप नाही म्हणत, बट जेव्हा चिडते ना किंवा तिला झोप येते तो झोका द्यायला नसेल ती निख्या. सो तिची ती सवय बदलायची. अजून एक नवीन शब्द आम्ही शिकून आलोय, होमवर्क. मला इतकं आश्चर्य वाटलं. काल ती पेन खेळत होती, मी तिच्यावर चिडली की काय करते, तर ती मला म्हणती होमवर्क करते. आणि मला त्याला कुठे होमवर्क शिकली ती. तर आम्ही 2 दिवस तिकडे होतो तेव्हा त्यांनी मिहीर रुही कोणाच्या तोंडून तरी ऐकलंय की असा होमवर्क करता किंवा कोणाला तरी करताना बघितलंय, म्हणून तो होमवर्क शब्द पण आम्ही शिकलोय. आणि सेकंड, तिला खायची सवय कशी लावली, तर ती लहान होती ना तेव्हापासून मी कधीच तिला 2-2 तासाने खायला दिलं नाही. सखी सखी काय पाहिजे? अगं काय पाहिजे सांग ना मला. अरे माझी ना ती. तिला वाटतंय ती जीन्स तिची आणि पापाने तिची जीन्स घातली. काय पाहिजे? काय पण काय पाहिजे काय तुला? ती माझी आहे. अगं ती पापाची जीन्स आहे, तुला थोडीच बसते. तुझी जीन्स कपाटात आहे बघ. निखिल काय म्हणशील यावर? सगळं बळपायचं आतापासून तुझ्या आधी बळपू तू बळपवली. काय झालं? काय पाहिजे सगळी तुला? जीन्स काय पाहिजे? तुझी जीन्स कुठे आहे? ती पापाने घातलेली जीन्स पापाची. अवघड आहे. आता अशा प्रकारे निखिलला प्रत्येक गोष्टीत वाटा घेणारी आली आहे. निखिलने मला कधीच काही दिलं नाही, पण आता लेकीला सगळं द्यावं लागणार आहे. गंगंग झाली आता झोप. ज्यांना सखी कंटिन्यू ब्लॉग मध्ये बघायला आवडते त्यांनी सखीचे उद्योग बघा. कशाला घे. ओय जेवायला चल. छान जेवत होती ती, झोपलेली होती. तिला उठल्यावर असं वाटलं की निखिल ऑफिसला गेलेला आहे, पण जसा त्याच्या कॉलचा आवाज आला तशी दाराच्या बाहेर आली. आता जेवणही तसं पडलंय ना, आता मला घर झाडायचंय. सखू तो जेवा कोण करणार आहे? दाखव सखी तू तोंड कसं पुसते, दाखव. तर आता वाजले 6 आणि आज फ्रायडे आहे, पण असं वाटतंय की आज सॅटर्डे संडे. घरात असा पसारा आहे, इतकं अशी वाटतंय आज. माझ्यात खूप एनर्जी आहे, पण ह्या दोघांनी एवढं हे केलंय. बाय द वे मी आज वॉटर फास्टिंगवर, म्हणजे सकाळपासून काही खाल्लं नाहीये. तसं मी 48 तासांचं डोक्यात ठेवलंय, बट 24 तास कसे पार पडतात हे बघू. त्यामुळे मग मी खूप जास्त अशी लोडवाले कामं नाही करत आहे.
त्यामुळे माझ्या नवऱ्याने त्याला आज मटण खायचं. म्हणजे तुम्हाला आता कळत असेल की निखिल फक्त हेच खातो. तर वाटण पण घेऊन आला. मी त्याला म्हटलं मी तुला वाटण करून देते. इज लाईक नाही तू आज बस आराम कर. तशी माझ्यात खूप एनर्जी. मला असं वाटलं होतं मी खूप डलडल होऊन जाईल, बट आय एम गुड. म्हणजे मला काहीच नाही होते, मी एकदम ओके. चक्कर बिक्कर पण होत नाही कारण मी मिठाचं पाणी वगैरे पण घेतलंय वेळेवर. हे का तर ते एक बूस्ट मिळतो वेट लॉसला पण आणि करायचं पण असतं, ते चांगलं पण असतं. माझ्या प्रेग्नेन्सीच्या आधी मी वीकमधून एकदा करायची फास्टिंग आणि वेट लॉसमध्ये तर मी बऱ्याच वेळेस केलं होतं. शरीरासाठी खूप चांगलं असतं, बट तुम्हाला करायचं असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने करा. मला थोडा बूस्ट हवा होता आणि असं पण आता वेट स्केलवर मी थोडी मागे यायला लागली आहे. तर म्हटलं एक बूस्ट पण मिळेल आणि छान वाटतं, एनर्जी पण मिळते एक नवीन, म्हणून मी ते सगळं करतेय. तर माझ्या नवऱ्याला की वाली कधी कधी मला त्याला असं अप्रिशिएट करावं वाटतं. इज लाईक की तू बस, आज मी सखीचं माझा दोघांचंही करतो. तर ठीक आहे. आज सकाळपासून पण सखीने त्याला खूप त्रास दिलाय, पण तो हँडल करतोय. आणि मगाशी जे सांगायचं राहिलं होतं सखीच्या खाण्याबद्दल. निखिल काय आवाज करतोय, बंद कर ना. निखिल जेव्हा किचनमध्ये जातो ना असं दाखवतो की सगळं तोच करतो. असं होतं. मी सखीच्या खाण्याबद्दल मग अशी बोलता बोलता राहून गेलं होतं. तर मी तिच्या मागे अशी लागत नाही की सखी हे खा ते खा, आधीपासून नाही. म्हणजे मी तिला इव्हन जेव्हा फीड करायची तेव्हा पण मी 2-2 तासाची वेळ कधीच पाळली नाही. तिची तब्येत कशी ती तुम्ही पण बघितलंय. फिडिंग नंतर ती थोडी कमी झाली आहे, मान्य आहे मला. बट तिचं वेट खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही. जेवढं असायला हवं तेवढं आहे. आणि या पलीकडे मी तिला सगळं खायला देते, जे आम्ही खातो ते सगळं. तिखट गोड सगळं खाते. साखरेचं प्रमाण नाही, तिला जे करते ते गुळात करते, ते पण अगदी थोडं, कारण ती तिच्या पप्पावर गेली आहे. गोड जरा कमीच खाते. बट त्या पलीकडे पण मी तिला आठवड्यातनं 1-2दा बिस्किटही देते, जे आपले बाहेरचे असतात तेही देते, घरी केलेलेही देते. आणि तिच्या मागे लागत नाही मी की सखी हे एवढं खा, एवढं फिनिश झालंच पाहिजे. तिचे आता टाइम म्हणजे आणि माझं एक पण आहे, म्हणजे मी माझं सगळं काम मी साईडला सोडेल, घरात पसारा होईल, निखिलला एक वेळ उपाशी ठेवेल, पण मी सखीच्या जेवणात कधीच इकडे तिकडे करत नाही. मी तिला गरम गरम खाऊ घालते. ती उठायच्या आधीच माझं सगळं तिचं झालेलं असतं आणि पण मी तिच्या मागे लागत नाही. म्हणजे ती उठल्यावर जेव्हा म्हणते ना मम्मा जेवा, तेव्हाच मी तिला देते. मग ती सकाळी उठल्यानंतर दूध घेते, नंतर केळी खाते, चिक्कू खाते, ऑरेंज खाते, ॲपल खाते आणि अंजीर खाते. अशी 4-5 फळं ती जे खाते, जे पलटून मी देते. त्याच्यात केळी आणि चिक्कू बऱ्यापैकी असतात, म्हणजे तिला ते खूपच आवडतात. ते उठल्या तिला लागतं दूध आणि ते फळं ती उठल्या खाते. त्यानंतर थोडा आम्ही 1-1.5 तासाचा टाइमपास करतो खेळण्यामध्ये, गाण्यामध्ये, थोडा डान्स करतो आम्ही मम्मासोबत. ते झाल्यानंतर मग तिला मी नाश्ता देते. तर नाश्त्यामध्ये तिच्या मी पोहे असतात, उपमा असतं, इडली असते, कधी गोड शिरा असतो, डोसे असतात, मुगाचे करते, हिरव्या मुगाचे करते, प्रयोग करत असते मी. त्याच्यानंतर तिला आंघोळ घालून मी झोपवून देते. सखू मला बोलू दे ना ग बाबू. आणि त्याच्यानंतर ती झोपते 3-3.5 तास आणि उठल्यानंतर मग मी तिला प्रॉपर देते. एकतर तिला मी भाजी पोळी देते, नाहीतर मग मी तिला डाळ भात देते, मिक्स खिचडी देते, किंवा मग सकाळी जर तिने खूप हलकं खाल्लं असेल तर मग मी तिला उपमा वगैरे या टाईप देते. त्यानंतर परत ती काही खात नाही. 4-1 वाजता आम्ही मखाने वगैरे खातो. आणि सध्या ना आम्ही आमच्या माधुरी मावशीकडनं डाएटचा चिवडा खाऊन आलो होतो थोडा. त्या दिवशी तिने तिला दिला होता, तर तिला तो आवडला होता, तर मी तिला तो पण मागवलाय. मग थोडाफार तो पोंगे, मखाने, एक ते बटरचे पापड्स मिळतात ते असं काय जे असतं ते मी देते तिला 5-5:30ला. आणि त्यानंतर मग डायरेक्ट ती 7:30-8ला जेवते. का रे 7:30ला पण म्हणजे जेव्हा पप्पाचं नॉनव्हेज असतं तेव्हा ती सगळी नॉनव्हेज खाते, तशी ती आज खाणार आहे. एल्स जे आम्ही खातो, भाजी पोळी, डाळ भात, कधी डोसा, या प्रकारे कॉम्बिनेशनमध्ये मी तिला देते. बट तिला आवडतं ते खायला. आणि या पलीकडे मी तिला असं काही केलेलं नाही की हे खाच आणि ते खाच. बट तिचं रुटीन छान चालू आहे. आणि आज पण से हाय. किचन तुमच्या दोघांच्या ताब्यात आहे काय? तू सखी तू आज काय खाणार आहे? काय खाणार आहे? मटण. काय? आज पुन्हा मटण आहे ह्या दोघांसाठी. आणि माझा फास्ट सुरू आहे. मी तुम्हाला रात्री सांगतेच. आता तरी माझ्यात खूप एनर्जी आहे, पण थोडा आळस पण आहे, कारण हा सगळा पसारा आहे. मला जेव्हा पसारा आवडत नाही घरात. बट ठीक आहे, करते मी हँडल सगळं. निखिलचं ऑलमोस्ट आवरत आलंय. काय म्हणत होतास तुम्हाला? पसारा विसारा बघून घेतली. हे काय? दिस इज नॉट माइन, दिस इज युअर पोरगी, दिस इज युअर पार्सल प्रमोशन. स्टील ते काढून ठेव ना. नाही, मी किचन ओटा आवडते ते सगळं आवडते. मी असं नाही म्हणत की हे निखिलचं ताट आहे, हे निखिलचं जेवण आहे, हे सखीचं आहे. मी आरपार सगळं आवरून सगळं पुसून काढते. ओ गो बाई, जेव्हा माझ्या आज काम नाही निखिल तुला. पण रात्री कॉल. निखिल जेव्हापासून US ला आलाय तेव्हापासून आता आय थिंक आज थोडा फ्री आहे का रे?
नाही तर मला असं होतं की तू जा रे बाबा परत, तू कशाला आलायस उलट लोकांना दाखवायला. आणि तू आज काय करतोयस? आज चिकन फ्राय. आज मटन नाही का, आज चिकन आहे का? Yes. मला तुमचं कळतच नाहीये. मी सखीसाठी आज उकड केली होती, तिने खाल्ली बऱ्यापैकी. ती थोडी आहे अजून. तुला माझी काही मदत लागणार आहे? नाही मग हे ठेवून दे ना तुझ्या लेकीचं आणि हे. पार्सल तू घेऊन टाक ना. येस. एक छान, तर बापले एक छान खेळून आले. आणि सखी काय खाते तू आज? चिकन. काय सखी? सेम पप्पावर गेलीये. म्हणजे चिकन मटन असल्यानंतर मॅडम वरती सुद्धा बघून खात नाही. आणि तिला भात नकोय, तिला पीस हवाय. हे काय आहे? चिकन आहे. हा, बघितलं बघितलं. कसं आहे सखी, कसं आहे सखी? जेवा कसं आहे सांग की. तर मॅडम खाण्यात इतक्या बिझी की तिला आपल्याला उत्तर वगैरे काही द्यायचं नाहीये. असो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण आता आम्हाला निखिलचं कपाट वगैरे लावायचं आहे. त्याच्यामुळे आमचा खूप वेळ जाईल, तर ते दाखवण्यात काही अर्थ नाहीये. शूट करता आला तर मे बी पुढच्या ब्लॉगमध्ये वगैरे दाखवेल. निखिल घेणार नाही तू आज मनावर? तर चला त्याच कामात. आणि मी अजूनही काही खाल्लेलं नाहीये, बट आय एम फिलिंग गुड नाव. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, आणि असंच प्रेम देत राहा. आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये माझं किंवा सखीचं कोणाचं रुटीन बघायला आवडेल ते खाली कमेंटमध्ये सांगा. सो मी त्याप्रकारे पुढचा ब्लॉग शेड्यूल करेन. बाय.